माझ्याबद्दल जे काही सांगितलं ते ChatGPT पण सांगते. महत्वाचा विषय असा आहे की आपला शिक्षण आणि रोजगार याच्यात जे आता जे बोलले आहेत, आपल्या माझ्या आधी जे बोलून गेलेले आहेत MLA आपले संजयजी मेश्राम सर, आता 288 आमदार आणि संजयजी मेश्राम सर, बरोबर आहे, यांना कम्पेअर करा तुम्ही की तुम्ही इथं बोलत असताना एक पक्षाचा माणूस म्हणून ते बोललेले नाही आहे, ते एक IITचा स्टुडंट म्हणून त्यांच्या तोंडून निघलेले जे शब्द तुम्हाला दिसलेले आहेत, बरोबर आहे, ते असते की वेल एज्युकेटेड माणूस हा विधानसभेत बसलेला आहे, बरोबर आहे. पण विवेकवादी विचारसरणीचे माणसं जर इथं बसलेले आहेत तर त्याच भूमिकेने सुद्धा तुम्हाला ते सांगितलेलं आहे, बरोबर, आणि ते पटलं पण आहे तुम्हाला. त्यांच्या बाबतीत अजून त्यांनी एक शब्द सांगितला तुम्हाला की ज्यांना प्रश्नच पडत नाही तो माणूस नाही. हाच शब्द तुम्हाला पंकज वंजारे सर सांगतील शेवटच्या सत्रात. प्रश्न पडायला पाहिजे, बरोबर आहे, आणि प्रश्न माणसाला पडले आणि त्यांनी सांगितले की आपली संस्कृती, हे सांगितलं त्यांनी की आपली संस्कृती जी आहे ती कशावर आधारित आहे, विज्ञानावर आधारित आहे, बरोबर आहे. प्रत्येक गोष्ट, माणसाची गोष्ट तिसरीत तुम्ही शिकले असाल तर त्यावरून तुम्ही आतापर्यंत इथपर्यंत पोहोचले असाल, तर ह्या सर्व गोष्टी कशामुळे झाल्या, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि शोध. मी काल आमच्या माना जमात विद्यार्थी संघटनेची मीटिंग घेतली नागपूरला. त्यात 200हून अधिक विद्यार्थी होते. त्यांना एक मी प्रश्न विचारला की माणसाला जगण्यासाठी 3 गोष्टी मी सांगतो, त्याच्यापैकी कोणत्या गोष्टीची गरज आहे ते सांगा. माणसाला जगण्यासाठी मंदिर, देव आणि धर्म हे पाहिजे की शाळा, ज्ञान आणि विज्ञान पाहिजे. तर विद्यार्थ्यांनी काय सांगितलं असेल, शाळा, ज्ञान आणि विज्ञान. पण वास्तव परिस्थिती काय आहे तेच तुम्हाला संजय मेश्राम सरांनी पण सांगितलं. या विद्यार्थ्यांनी आता हे डोक्यात घालणं गरजेचं आहे. त्यालाच अनुसरून जे आता सध्या NEP चालू आहे, आपण हळूहळू मुद्द्याकडे वळू आणि शिक्षणापासून आपण रोजगारापर्यंत जाऊ, त्याला काउंटर करत जाऊ, त्याची तुलनात्मक आपण अभ्यास करू की सध्याची परिस्थिती काय, सध्याची परिस्थिती काय. आणि त्यात आपण सरांनी सांगितलं की आपण कशासाठी शिकतो, पोटासाठी नाही तर म्हणजे शिक्षणासाठी नाही किंवा ज्ञानासाठी नाही तर कोणासाठी, पोटासाठी. मग त्यात पोटासाठी म्हणजे काय, डिग्री. पोटासाठी काय, डिग्री. सध्याची डिग्री व्यवस्था काय आहे, 2019 नंतरची काय परिस्थिती आहे ते सांगा मला डिग्रीच्या संदर्भात. 11वी 12वीच्या संदर्भात सांगा. 0 अटेंडन्सचे कॉलेजेस वाढत आहेत का कमी होत आहेत, कारण काय, विद्यार्थी शिक्षण हे वर्गात न घेता, शाळेत न घेता डायरेक्ट एक्झामला जातात.